मंडळी कधीच बघितली नसेल इतक्या सोप्या पद्धतीने साबुदाणा भगर आणि बटाट्याचे पापड बनवले आहे। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे। 1 छोटी वाटी भर आपल्याला भगर घ्यायचे, तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 कच्चे बटाटे घ्यायचे, त्याचे साल काढून आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। आता एका कुकरमध्ये 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीचं प्रमाण घेऊन पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। आता त्यामध्ये साबुदाणा भगर आणि आपल्याला कच्चे बटाटे टाकायचे आहेत। मंद आचेवर आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकर पूर्णतः थंड करून घ्यायचा आहे। अगदी 3 ते 4 तास कुकर थंड झाल्यावर आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं, मिश्रण फिरवून घ्यायचं। आता हे थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरला टाकून अर्धी वाटी पाणी टाकून त्याचं छान असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सर आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढायचं आहे। आपल्याला पापडाची कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी पाणी टाकायचं आहे। आता तयार झालेल्या मिश्रणाचे प्लास्टिक शीटवर गोल करत पापड टाकायचे आहेत। पापड 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे आहेत आणि 3 दिवसानंतर पांढरे शुभ्र अगदी छान असे पापड तयार होतात। तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात, पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत खमंग पापड तयार आहेत।